देवदिको प्रणाम परमात्माए। नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे मुक्काम बेळगाव आराधना नगर पारडी बाबांचे सेवक सन्मान्य सचिनजी भगत यांच्या निवासस्थानी 9व्या गुणाचे कार्यक्रम पार पडले। एका भगवत गुणाची चर्चा बैठक संपन्न झाली आणि भजनाच्या कार्याला सुरुवात आहे। या कार्यामध्ये स्वयं सृष्टीचे विश्वविधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। यांना माझा प्रणाम आहे। त्याचप्रमाणे मानव धर्माचे प्रणेते आणि मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा जुंगोजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांना ममता पुरवणारी असे सर्वांची मातोश्री लाडके वाराणसी आई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय आमचे मोठे भाऊ सागर भाऊ ताले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक गट नंबर 8 परिसरातील सन्माननीय मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ शंकर भाऊ हेळाऊ सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक आणि पारडिया परिसरातील सन्माननीय मार्गदर्शक आमचे काकाजी अरुणजी लारोकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक आणि बेळगाव या परिसरातील सन्माननीय मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ शामराव दादा पंचबुद्धे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आराधना नगर परिसर आणि उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। हा बाबांची सेविका शिलाबाई सार्वे यांच्याकडून भजन मंडळाला 100 रुपयाची सप्लिमेंट मिळाली। त्याचप्रमाणे मंडळाकडून नमस्कार। चलो हा त्याचप्रमाणे बाबांचे सेवक आणि परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक खरबी या परिसरातील सन्माननीय मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ शंकर भाऊ हेळाऊ यांच्याकडून भजन मंडळाला 50 रुपयाची सप्लिमेंट मिळाली। त्याचप्रमाणे अरविंद भाऊ बोर्डेकर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची सप्लिमेंट मिळाली। त्याचप्रमाणे हिंगणा या परिसरातील आमचे काकाजी कृष्णाजी वेलवरे साहेब यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाची सप्लिमेंट मिळाली। भजन मंडळाकडून नमस्कार।
त्याचप्रमाणे बाबांचे सेवक मयूर दादा भगत यांच्याकडून 100 रुपयाची सप्लिमेंट मिळाली. भजन मंडळाकडून नमस्कार. काही गायक सुद्धा नाही आणि कवी सुद्धा नाही आणि मी शाहीर सुद्धा नाही. या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जगाच्या जनकल्याणासाठी या भजनाच्या माध्यमातून आम्ही कार्य करीत असतो. आणि म्हणून माझ्या काही बोलण्यात वागण्यात आणि शब्दात जर काही चुका झाल्या असाल तर आपले मुलाबाळा समजून आम्हाला क्षमा कराल अशी मी विनंती करतो. आणि पुढच्या भजनाच्या कार्याला मी सुरुवात करतो. प्रसन्न होऊन बाबा हनुमानजी प्रसन्न होऊन बाबा हनुमानजी जमू दे रंग वेगळा ज्ञान ब्रह्मा कांटी बातली लाभू दे सर्वांगी सकाळा जी है संत दुनिया में जगे जी है संत दुनिया में जगे सबई सृष्टि रही है खड़ी और उनकी प्रताप से अब तक ना नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला और सभी संतों का पुण्य है इस जगत को आज नहीं ढाला. हा अंबादास लोहारे यांच्याकडून 20 रुपयाची सप्लिमेंट. आणि म्हणून काय म्हणणं आहे बाबा की या जगाला महान त्याची बाबा जुमदुजी जन्माला आले नसते तर आज आम्हाला हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून एक संताची वाणी आहे, कविती कल्पना आहे. अहो तूने दिली या जगाला शक्ती अहो तूने दिली या जगाला शक्ती आणि तू तर आहे या देवतावरती. अगा तुझ्या स्वाधीन स्वर्ण भक्ते सर्व तुझा साधे सहारा. आणि म्हणून ओ बाबा तुने आम्हाला ही दुनियात दावली. तुम्ही नसते आम्हाला हा जग पाहायला मिळाला नसता. कारण या मार्गात याच्या आधी कुणाला टीबी कॅन्सर महारोग दूधबाधा वैधवाणी वाईट व्यसन होता त्यांच्यामुळे सर्व प्रपंच उद्ध्वस्त झालेला होता. शेवटचा क्षण म्हणजे आमचा मरण्याची वाट होती. अशा या परिस्थितीमध्ये आम्ही या मार्गाशी जुळलो आणि शब्दावर कार्य झाले. बाबा ही कृपा तुमची आहे. ही जागृत कृपा दैव शक्ती तुम्ही प्राप्त केली नसती आज आम्हाला हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे, ओ बाबा तूने
आम्हालाही दुनियात दावली आणि तुझीच सुदया सेवकावर सावली ही तदिनाची माया मावली आणि तुझीच सेवा सर्व सेवकांना पावाले हा त्याचप्रमाणे सृष्टी मयूर पागोटे यांच्याकडून 100 रुपयाची सप्लिमेंट मिळाली. भजन मंडळाकडून नमस्कार. करीतो वंदना माझे मार्गदर्शक काय म्हणत आहे की गुरु कसा पाहिजे. पाणी पिना छान के और गुरु करना पहिचान के. आतापर्यंत आम्ही अनेकामध्ये सर्व केलं, समाधान मिळालं नाही. आम्ही तर 12 घाटचं पाणी पिऊन आलेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून सर्व केलं, सर्व आम्ही ज्ञानी होतो, परंतु जीवनाच्या या कालचक्रीमध्ये आपण अज्ञानी आहोत. कितीही आपण शिकलं तरी शून्य राहू. आणि म्हणून महान तेजी बाबा जुमदेवजी आम्हाला आमच्या जीवनात मिळाले हे आमचे खूप मोठं भाग्य आहे. या कार्याला जोपासून ठेवणे आणि कार्य करणे, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावे पाविले ही संताची वाणी आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे महान तेजी बाबा जुमदेवजी यांच्या परिवारात कुटुंबामध्ये दुःख असताना नाही झाले, सर्व केलं, समाधान मिळालं नाही आणि त्या संन्यासाने दिलेल्या मंत्राद्वारे बाबांनी कार्य केले. मरे याची भगवत नाम पार, एक चित्त एक लक्ष भगवान, हे बाबाने कार्य केले. आणि म्हणून ही कृपा प्राप्त झाली. तर कृपा प्राप्त झाली नाही इथंच थांबले नाही. ही कृपा अशी आहे, चैतन्य आहे, 24 तास आहे, निराकार आहे, दैव शक्ती आहे, जागृत कृपा आहे. अशी बाबाने कृपा प्राप्त केली आणि जगाच्या जनकल्याणासाठी हे कार्य निष्काम केले. आणि म्हणून शब्दावर कृपा ही टिकून आहे. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे त्या गुरुमार्गाला म्हणून ऐका. बाबा तर गुरुजी
महारथी होऊन गेले. कोणी पहाडामध्ये जाऊन तपस्या केल्या, कोणी जटा लटा वाळवल्या, भगवे कपडे घातले, परंतु परमेश्वराला प्राप्त करू शकले नाही. काही मरणागती गेले. बाबाने आपल्याला काय शिकवून दिले? प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे परिवारात कुटुंबात राहून त्या परमेश्वराला प्रिय होणे, परमेश्वराचे कार्य करणे हे साधारण आणि सोपी नाही. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे का, बाबा सारखे गुरु जगाता, बाबा सारखे गुरु जगाता, साथ केले तुला लावली गोता, विठोबाजीच्या तुरे नंदना, विठोबाजीच्या तुरे नंदना, करीतो वंदना बाबाला, करीतो वंदना. बाबा जुमदेवजी आलो मी तुम्हा चरणा, बाबा जुमदेवजी आलो मी तुम्हा चरणा, करीतो वंदना बाबाला, करीतो वंदना. आणि म्हणून त्या बाबाचा जन्म सन 1921 सालाला त्या 4थ्या महिन्याच्या 3 तारखेला बाबाचा जन्म झाला. आणि म्हणून आपण 3 एप्रिल ते बाबाची जन्मोत्सव साजरी करतो. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे की त्या परमेश्वराला विचाराला, त्या परमेश्वराला फिकर पडली. अरे रे, या जगामध्ये त्या परमेश्वराला फिकर पडली. सतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला, कलियुग आला. आणि या कलियुगामध्ये अत्याचार पाप वाढू लागले. या पापासमोर परमेश्वराला सारा जग विसरला आणि आपले स्वार्थ साधवण्याकरिता कार्य करू लागले. म्हणजे मानवी जीवन जगू लागले. असा पाप वाढत गेला आणि परमेश्वराला चिंता केली की आता या कलियुगामध्ये सतयुग कसा निर्माण करायचा. आणि म्हणून त्या परमेश्वराला फिकर पडली. म्हणून त्या परमेश्वराने या डुप्लिकर घराण्यामध्ये हे महत्व आणि आपण जागलो नसतो की मानव म्हणजे काय आहे, मानवता म्हणजे काय आहे, मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे ही बाबाची शिकवण आहे. आणि म्हणून त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीला चिंता आली या सर्व जगांची. आणि त्या परमेश्वराला चिंता आली. त्याने जर एखाद्या करोडपतीच्या घरी जन्म दिला असता तर दुःख बाबाला कळलं नसतं. आणि म्हणून काहीतरी त्या परमेश्वराला घडवायचं आहे. म्हणून बाबांनी काय केलं आहे का,
करतो वंदना बाबाला करतो वंदना बाबांनी कार्य कसे केले ज्यावेळेस एका परमेश्वराला प्राप्त केला तेव्हा तो भगवान बाबा सोबत काय बोलले की सेवक तुझे क्या चाहिए तो बाबांनी विचार केला या जगात या मानवाला जागवण्याचे कार्य म्हणजे हा सत्य आहे आणि सत्याच्या पलीकडे जर मी ही कृपा माझ्या परिवारातले कुटुंबातले दुःख दूर झाले भगवंता हे नवल नाही झालं आणि म्हणून मेरे को तू चाहिए तो तेरी कृपा चाहिए जो शब्द पे कार्य करे जो मेरे जैसे दुखी व्यक्ति के दुख दूर करना चाहिए ऐसा मुझे भगवान चाहिए ऐसी मुझे कृपा चाहिए तो ठीक है परमेश्वराने ऐकला पण मानव हा कर्म करता है कर्म करे तो क्यों डरे पीछे क्यों पछताए पेड़ लगाया बाबुल का तो आम कहाँ से खाए ही कृपा कशी आहे जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला याचा फळ मिळेल मार्गात राहून जर दुरुपयोग कराल तर तुम्हाला या मार्गाचा लाभ मिळणार नाही बाबाने पहिले शब्दामध्ये मानव धर्माच्या शिकवणीच्या पुस्तकीमध्ये दिलेला आहे जो या मार्गात स्वार्थ साधवण्याकरिता कार्याला मार्गात येईल तो चारपट दुःखाला पात्र होईल माझा सेवक कसा पाहिजे भगवंताचा सेवक कसा पाहिजे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा मला सेवक पाहिजे जर तत्व शब्द नियमाने सत्य मर्यादा प्रेमाने सेवक मागत आहे हे कार्य हा शब्द त्या परिवारावर कुटुंबावर समाधान करेल त्याचा विकार दूर करेल आणि सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करेल आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे का बाबा तेव्हा सेवक का सर तो भगवान का धड़ और भगवान का सर तो सेवक का धड़ असं बाबा निराकरात गेले होते पहा ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आम्हाला तुम्हाला वाटत असाल का ही कृपा आयती मिळाली परमात्माच्या मार्गात गेलो मार्गदर्शकाकडे गेलो शब्दाची सोडवणूक केली दुःख दूर झाले काम झालं माझं काय करू तुझं असं जर असाल तर तुम्ही चुकीनं वागता एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून बाबा जे शब्द आहे हजार असो लाखो असो करोडो असो अब्जो असो सेवक पाय ठेवण्याला एक जागा उरणार नाही पण सेवक माझा कसा पाहिजे बोटावर मुडण्याला एक पाहिजे म्हणून माझं म्हणणं काय आहे का बाबा
बाबांनी काय केले आपल्या जीवनात पहा. या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जगाच्या जनकल्याणासाठी बाबाने एक टिकली सुद्धा घेतली नाही. आणि या मानव धर्माचा प्रचार प्रसार खेळ या पाळी या गावामध्ये बंडी खसऱ्याने केला. आज आपण फोर व्हीलरला जातो, पण काही मनामध्ये घेऊन जातो का? काही स्वार्थ असते, त्या स्वार्थाच्या पोटी आपण जातो. स्वार्थ नसता आपण परमेश्वराच्या कार्यात गेलोच नसतो. आज संख्या एवढी बसते तर दुःख आहे म्हणून, आणि दुःख दूर झाले तर वेळच मिळत नाही सेवकांना, असे विचारधारा आहे लोकांची. आणि म्हणून बाबांनी जे कार्य केले, चंदनापरी कार्य केले, रक्ताचं पाणी केलं आणि त्या परमेश्वराला टिकवून ठेवलं. आणि म्हणून गरीब दासांना म्हणत होते शेवटच्या क्षणाला, घरदास 40 वर्ष झाले मी या सेवकांना शिकवलं, परंतु अजूनही सेवक शिकला नाही, अजूनही अज्ञानी आहे. आज मी इथे गायन करत आहे, मीही अज्ञानीच आहे, मी काही ज्ञानी नाही. पण बाबाच्या कृपेने, बाबाच्या मार्गदर्शनाने या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जगाच्या जनकल्याणासाठी करायचा आहे. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे का, दुःख दुःखात तू तयवारी, सुख दुःखात तू तयवारी, जीदलाती चंदन पारी, जीदलाती चंदन पारी, भगवंताला करुणी प्रार्थना, भगवंताला करुणी प्रार्थना, करीतो वंदना, बाबाला करीतो वंदना. बाबा घेऊन उडी आलो मी तुम्हा चरणा, बाबा घेऊन उडी आलो मी तुम्हा चरणा, करीतो वंदना, बाबाला करीतो वंदना. माझी 10 बोटाची नम्र विनंती आहे की सेवकाने, या मानवाने, बाबाने दिलेला आहे, मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. खरोखर आहे, पण मानवाने मर्यादा राखली पाहिजे. कितीतरी चुका कराल, मग आपण चुकाची क्षमा मागत राहू का? नाही ना. आधी आपण काय करत होतो, आपण आधी मंदिरामध्ये जात होतो, देवाला सांगत होतो, आणि परंतु देव तसा काही मिळाला नाही, हे तुमचे दुःख दूर करायला बसलेला आहे. अरे तुम्ही या देवाला म्हणता, त्या देवाला म्हणा, सगळं करा. संताची वाणी आहे, कवीची कल्पना आहे, तुम्ही कोण्याही देवाला म्हणा, परंतु एकाची भक्ती पूर्ण करा. अर्धी याची, अर्धी त्याची आणि निर्वत्याची, मग परमेश्वर कोणता धावून येईल. म्हणून माझं म्हणणं काय आहे की बाबांनी दिलेला तत्वशब्द नियमाने, सत्य मर्यादा प्रेमाने कार्य कराल आणि आपल्या जीवनाचा उद्धार कराल. म्हणून शेवटच्या शब्दाला माझं म्हणणं काय आहे का, सेवक शरण वरणू तुला, सेवक शरण वरणू तुला, पाहुणी आले बाबा करी आला, बाबा करी आला. किती भगवंता तुझे वर्णन केले, रात्र दिवस कमी पडेल. आणि म्हणून रात्र दिवस कमी पडेल. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे की ज्या
तब तक तुरा चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशी वाणी आहे. आणि म्हणून शब्द मी पूर्ण करू शकत नाही, कारण बाबाची किमया मोठी आहे, बाबाची महिमा मोठी आहे, बाबाचा इतिहास मोठा आहे. आणि म्हणून वर्णन कमी होऊ शकते पण खाली नाही होऊ शकत. म्हणून बाबा काय म्हणत आहे,